एल्गार लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या देवरी तालुका आणि संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील NRHMमधून जे काम करत आहेत त्यांचं 5 महिन्यापासून शासनानं मानधन न दिल्यामुळे त्यांना भरपूर अडचणी निर्माण झालेल्या आहेत। आपण त्यांच्या समस्या जाणून घेऊया की त्यांच्या काय समस्या आहेत। काय नाव आहे आपलं? मी देवरी तालुका सुषमा पंधरे म्हणून आहे, कंत्राटी कर्मचारी आहे NHMमधून आणि लेप्रोसी टेक्निशियन म्हणून या पदावर मी इथे कार्यरत आहे तालुका आरोग्य कार्यालय देवरीला। आज 4 महिने जमाना होऊन चालला आहे की आमचे पेमेंट नाही आहेत, सर्वच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे, पूर्ण जिल्ह्याचे, गोंदिया जिल्ह्याचे। आणि आमचे पेमेंट नसल्यामुळे आम्ही 1-2 महिना कसा तरी इकडून तिकडून ओढताट करून आम्ही कसा तरी पेट्रोल पाणी भरून दौरे गेले किंवा गृहभेटी दिल्या, आरोग्यसेवा पुरवल्या। पण आता आम्हाला असहनीय झालेलं आहे, कारण की आता आम्हाला कोणी द्यायला पण तयार नाही आहे आणि आमचेच कर्मचारी आज उपाशी होत आहेत। काही लोकांच्या पोरांचं आता नवीन शाळेमध्ये ॲडमिशन करायचं आहे तर त्यांचे ॲडमिशन होत नाही। काही लोकांनी जे बाहेरगावी मुलं शिकत होते त्यांना बाहेरून पैसे न पाठवल्यामुळे त्यांना वापस यावं लागलं। परत जेवणाचं, घरी खाण्याचं, भाजीचं, घरी कधी तेल संपते, कधी नमक संपते, तर कधी भाजीपाला संपते। अशा वेळेस आम्ही कितीदा उपाशी राहायचं, आम्ही एक टाईम उपाशी राहतो आणि मुलाबालांना चालतो। आणि ही जर अशी परिस्थिती असताना मग आम्ही घरच्या मुलाबालांना जे चारायचं, त्यांना जेवण द्यायचं की भाजीपाला घ्यायचं की पेट्रोल भरून मग आरोग्यसेवा पुरवायची। आमच्याकडे हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर मॅडम, आपण याच्यानंतर काय करणार? आम्ही याच्यानंतर आता आमदार साहेबाकडे आलेले आहोत। आमदार साहेबांनी आपले जे आरोग्यमंत्री आहेत डॉक्टर आंबेडकर सर यांच्याशी आम्हाला स्वतः बोलायला लावलं। त्यांनी विचारलं काय प्रॉब्लेम आहे, आम्ही सांगितलं की सर आमचं 4 महिन्यापासून वेतन नाही आहे। तर नाही म्हणे, असं कसं झालं, मी बोलतो आहे म्हणे, बाकी करतो आहे काहीतरी, सोमवार मंगळवारपर्यंत करतो आहे म्हणे। तर आम्ही एक म्हटलं आहे आमदार साहेबांना आणि आरोग्यमंत्र्यांना पण हेच शब्द बोललो आम्ही की आमचं मंगळवारपर्यंत जर पेमेंट झालं नाही तर ह्यानंतर आम्ही काम बंद करणार आहोत, काम बंद आंदोलन। बस आमचं एवढी एक मागणी आहे की मंगळवारपर्यंत आमचं वेतन करा अथवा आम्ही बुधवारपासून आपलं काम बंद करत आहोत, सगळे कंत्राटी कर्मचारी गोंदिया जिल्हा। आपलं नाव? नमस्कार, मी डॉक्टर संतोष हिरणे, CHO या पदावर कार्यरत आहे। आमचं मासिक प्रोत्साहन भत्ता जवळपास 7 महिन्यापासून प्रलंबित आहे। सोबतच आता जवळजवळ 10 दिवसांनी 5 महिन्याचं म्हणजे काय म्हणतं पण मासिक वेतन प्रलंबित आहे। तर ह्या मार्ग शासनाने एवढी कळकळीची विनंती आहे की ह्या ज्या मागण्या आहेत आमच्या लवकर लवकर परिपूर्ण कराव्यात, नाहीतर आम्ही निवेदन सरांना, आमच्या THO सरांना, आमदार साहेबांना दिलंच आहे की बा जर 1-2 दिवसात आमचं पेमेंट झालेलं नाही तर आम्ही काम बंद आंदोलन करू। कुमारी संजीवनी मेश्राम, उपकेंद्र चिल्लाटी इथे आरोग्यसेविका या पदावर कार्यरत आहे। 2011 पासून मी या पदावर कंत्राटी म्हणून कार्यरत आहे। जवळपास आम्हाला असं वाटते की महिना संपला की आमचं पेमेंट कधी होईल आणि आता तर अशी परिस्थिती आली की 4 महिन्यापासून आमच्या घरी पेमेंट नाही आहे आणि एकटीच कमावणारी आहे मी माझ्या घरामध्ये। असं वाटते की आता म्हणजे घरीच बसावं, कारण पगार नाही तर काम कसं करायचं, काम केलं तर आम्हाला पगार पाहिजे। आणि आता आम्ही 4 महिन्यापासून पगार नाही म्हणून आम्ही आमदार सरांना निवेदन दिलेलं आहे। जर याच्या 2-3 दिवसामध्ये आमचा पगार झाला नाही तर आम्ही काम बंद आंदोलन करणार आहे। गेल्या 2 वर्षापासून GR पडलेला आहे समायोजनाचा, 10 वर्ष पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा थेट समायोजन होईल म्हणून, परंतु अजूनपर्यंत समायोजन झालेलं नाही। जर समायोजनसुद्धा झालं नाही आमचं काही दिवसामध्ये तर आम्ही पुन्हा आंदोलनाचा इशारा देत आहोत।